दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी पहाटे 3:30 वाजताच्या सुमारास पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की पैठण तालुका संभाजीनगर इथून 2 स्कॉर्पिओ वाहनांमध्ये काही इसम हे शेवगाव जिल्हा अहिल्यानगर इथे येणार असून सदर इसमांकडे गावठी बनावटीचे कट्टे आहेत अशी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुंदरडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक काटे, पवना 519 आदिनाथ वामन, पोलीस कॉन्स्टेबल 3 श्याम गुंजाळ, पोलीस कॉन्स्टेबल 829 राहुल खेडकर, पोलीस कॉन्स्टेबल राहुल आठरे, सापोना धायतकड, पोलीस हेड कॉन्स्टेबल गोरे, सफव वाघमारे व होमगार्ड अमोल काळे, शिंदे, रवी बोधले यांना शेवगाव पोलीस स्टेशन समोरील क्रांती चौक या ठिकाणी बोलवून घेतले। सदर ठिकाणी नाकाबंदी करीत असताना आज रोजी पहाटे 5 वाजताच्या सुमारास 2 स्कॉर्पिओ वाहन MH16AB 5454 व MH17AZ 4199 हे पैठण ते शेवगाव या रोडने क्रांती चौक या ठिकाणी येत असताना पोलीस स्टाफ यांनी सदरची दोन्ही वाहने अडवली। दोन्ही वाहनांपैकी MH16AB 5454 या वाहनामध्ये एकूण 5 इसम मिळून आले व MH17AZ 4199 या वाहनांमध्ये 3 इसम मिळून आले। त्यावेळी आम्ही त्यांच्या ताब्यात मिळून आलेल्या वाहनांची झडती घेऊन MH16AB 5454 या वाहनात मिळून आलेल्या 5 इसमांना त्यांचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव व पत्ता अंकुश महादेव धोत्रे, वय वर्ष 24, धंदा मजुरी, राहणार बोरगाव, तालुका जिल्हा अहिल्यानगर, शेख आपिफ जलील, वय वर्ष 27, धंदा RTO एजंट, राहणार मुकुंदनगर, इनाम मजेद अहिल्यानगर, सुलतान अहमद शेख, वय वर्ष 47, धंदा ड्रायव्हर, राहणार गोविंदपुरा अहिल्यानगर, दीपक ज्ञानेश्वर गायकवाड, वय वर्ष 25, धंदा मजुरी, राहणार शिवाजीनगर कल्याण रोड अहिल्यानगर, मुख्तार सय्यद सिकंदर, वय वर्ष 40, धंदा प्लंबर, राहणार अहिल्यानगर तालुका अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर अशी सांगितली। तसेच वाहन क्रमांक MH17AZ 4199 या वाहनात मिळून आलेल्या 3 इसमांचे त्यांचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव व पत्ता पापाभाई शब्बीर बागवान, वय वर्ष 27, धंदा मजुरी, राहणार वेस्टर्न सिटी श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर, सोहेल जावेद कुरेशी, वय वर्ष 22, धंदा मजुरी, राहणार फातेमा हाऊसिंग सोसायटी श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर, आवेद जुबेर शेख, वय वर्ष 28, धंदा मजुरी, राहणार मित्तलनगर, वॉर्ड क्रमांक 1 श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर अशी सांगितली। त्यानंतर पोलीस स्टाफ यांनी मिळून आलेल्या वाहनांपैकी MH16AB 5454 या वाहनांची झडती घेतली असता सदर वाहनांचे ड्रायव्हर सीटच्या बाजूने सीटच्या समोरील ड्रायव्हरमध्ये एक गावठी कट्टा, 2 मॅगझिन व 4 जिवंत राऊंड कारतूस मिळून आले। तसेच MH17AZ 4199 या वाहनाची झडती घेतली असता सदर वाहनांचे ड्रायव्हर सीटच्या बाजूचे सीटच्या पाठीमागे सीट कव्हरमध्ये एक काळ्या रंगाची हँडबॅग मिळून आली असता त्यामध्ये एक गावठी कट्टा, 2 मॅगझिन व 4 जिवंत राऊंड कारतूस मिळून आले। सदर मिळून आलेल्या अग्निशस्त्राबाबत वाहनांतील इसमांना विचारणा केली असता त्यांनी काही एक समाधानकारक उत्तर दिले नाही। तसेच सदर अग्निशस्त्र बाळगण्याच्या कोणत्याही वैध परवाना त्यांच्याकडे नसल्याबाबत सांगितले। त्यामुळे सदर इसमांच्या ताब्यात बेकायदेशीररित्या अग्निशस्त्र मिळून आल्याचे सदर इसमांची अंगझडती व वाहनांची अंगझडती घेतली असता त्यांच्या अंगझडतीत व ताब्यात खालील वर्णनाचा व किमतीचा मुद्देमाल मिळून आला। सदरच्या कार्यवाहीमध्ये खालीलप्रमाणे आरोपीच्या अंगझडतीमध्ये मुद्देमाल मिळून आला। 70,000 रुपये किमतीचे देशी बनावटीचे 2 गावठी कट्टे, 2,000 रुपये किमतीचे बनावटी 4 मॅगझिन, 400 रुपये किमतीचे जिवंत राऊंड कारतूस, 3.65 mm चे जिवंत 8 कारतूस, 500 रुपये किमतीचा गावठी कट्टा ठेवण्यासाठी बॅग, 52,500 रुपये किमतीचे आरोपीच्या अंगझडतीमध्ये एकूण 11 मोबाईल मिळून आले असून सदर 12,10,000 रुपये किमतीच्या आरोपींच्या ताब्यातील 2 स्कॉर्पिओ गाड्या, 13,35,400 रुपये एकूण किंमत येण्याप्रमाणे हा मुद्देमाल 2 पंचाक्षे क्षमक्षम जप्त करून सदर आरोपी यांच्या विरुद्ध पोलीस निरीक्षक आदिनाथ तुकाराम वामन यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशन भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यातील आरोपीत यांना अटक करण्यात आली आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे हे करत आहेत। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।